Praise God. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. You know, you don't know when testimonies are going on. तुम्हाला माहित नाही जेव्हा टेस्टिमनी चालू असतं, साक्ष चालू असतात, when you're hearing someone is healed, आणि जेव्हा तुम्ही ऐकता की कोणीतरी आजारातनं बरे झालेलं आहे, someone is blessed, कोणीतरी आशीर्वादित झालं आहे, someone is prospering, कोणीतरी समृद्ध पावलेलं आहे, you don't know how to respond to it. तुम्हाला माहित नाही की त्याचा प्रतिसाद कसा You द्यायचा. must respond in a great way. आमेन. तुम्ही महानरित्या त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. I'll tell you why. मी सांगतो का. If you respond to someone's testimony, जर तुम्ही एखाद्याच्या साक्षीला प्रतिसाद दिलात, you can pull that in your life. आमेन. मग तुम्ही ती साक्ष तुमच्या जीवनामध्ये घेऊ शकता, ओढू शकता. You can pull it तुम्ही ती ओढू शकता. because you are happy for someone. कारण तुम्ही एखाद्यासाठी आनंदी होताय. इसके लाइफ में हो गया, मेरे लाइफ में थोड़ी हुआ है. गॉड ने उसको हील किया, मेरे को थोड़ी किया है. But if you want that same blessing, जर तुम्हाला तेच आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये हवे असतील, and when you respond to that testimony, आणि जेव्हा तुम्ही त्या साक्षीला प्रतिसाद देता, you will pull that blessing upon you. आमेन. मग तेच आशीर्वाद तुम्ही तुमच्या जीवनात घेता. You hear someone is being healed, तुम्ही ऐकलं की कोणाला तरी आजारातनं बरं झालंय, आरोग्य मिळालंय, and you say, praise God, oh thank you God, you are the healer. आणि तुम्ही उत्तम असा त्याला प्रतिसाद दिला, देवाला धन्यवाद दिला. When that need comes, God will heal you. आमेन. मग जेव्हा तुमच्यामध्ये ती गरज वाटेल तेव्हा देव तुम्हाला आरोग्य देईल. When someone is prospering, आणि जेव्हा कोणीतरी समृद्ध होतंय हे तुम्ही and you are ऐकलं, struggling, for example, आणि जर तुम्ही त्याच वेळेस संघर्षातून जाताय, when you respond to someone's testimony, आणि मग जेव्हा तुम्ही त्या साक्षीला प्रतिसाद देता, you are opening yourself to that abundance and that prosperity to come in your life. आमेन. मग ती जी समृद्धी त्याच्या जीवनामध्ये होती त्या समृद्धीसाठी तुम्ही स्वतःला उघड करताय. Hallelujah. हालेलुया. So now how will you respond to someone's testimony? मग आता तुम्ही कसा प्रतिसाद देताल एखाद्याच्या साक्षीला? Thanda response नको. Joyful response. आमेन. आनंदाने. Praise God. हालेलुया. Who is doing it? कोण हे करतंय? God in heaven is doing आमेन. it. देव तो करत आहे. His father and your father is the same. आमेन. त्याचा पिता आणि तुमचा पिता एकच आहे, आपला The स्वर्गीय पिता. one who is testifying, जो साक्ष देतोय, उसका फादर और आपका स्वर्गीय बाप एक ही है. आमेन. आणि अगर वो तुमचा इसके आणि लाइफ त्याचा में कराए स्वर्गीय तो पिता आपके भी एकच लाइफ आहे. में करेगा. आमेन. Praise हालेलुया. God. And that's how you respond with joy and with great noise. आणि म्हणून तुम्ही त्या पूर्ण आनंदाने मोठ्याने त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. Praise God. हालेलुया. Hallelujah. You know, I don't know how much time we will have, but it's a longer one, but I'll make it short. मी माझा संदेश एक शॉर्ट मध्ये देतो. You know, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, every scripture, प्रत्येक जे वचन आहे, every word from the Bible, आणि प्रत्येक शब्द तो वचनामधून, every written word from the Bible, आणि पवित्र शास्त्रातला प्रत्येक लिहिलेला शब्द, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, it carries the breath of God. त्याच्यामध्ये देवाची ब्रेथ आहे, श्वास आहे. It carries the breath of God. देवाचा श्वास त्याच्यामध्ये आहे. Praise God. Hallelujah. It carries the breath of God. आमेन. देवाचा श्वास त्याच्यामध्ये आहे. So when you are hearing a message from God, मग जेव्हा तुम्ही देवाकडनं कुठला संदेश ऐकता, as if God is breathing upon you. आमेन, जसं काय देव त्याचा श्वास तुमच्यावर फुंकत आहे. I'll give an example. मी एक उदाहरण देतो. अगर ये समझो फोन है, ओके, ये फोन पे थोड़ा सा इधर धूल पड़ा है, ओके, a little mud on this phone. What I'll do, मी काय करेल, ती धूळ झटकेल, फुंकून टाकेल. when I blow upon it, जेव्हा मी ती फुंकतो, the mud will fly ती धूळ away. काय होते, उडून जाते. When God is breathing upon you, आमेन. मग जेव्हा देव तुमच्यावर फुंकर घालत असतो, whatever the devil has put, आणि जे काही सैतानाने तुमच्यावर ठेवलेलं आहे, it will blow away. आमेन, ते सर्व उडून जातं. It will blow away. आमेन. Hallelujah. The breath of God is power. आमेन. आणि देवाच्या श्वासामध्ये सामर्थ्य आहे. When Adam was made, जेव्हा आदामाला बनवण्यात आलं, God breathed upon him. आमेन. आणि देवाने काय केलं, पित्याने त्याच्यावर फुंकर घातली. Adam was made. आदामाला बनवले. God said,
देवाने फुंकर घातली त्याच्यावर. When he blowed upon Adam, आणि जेव्हा त्याने फुंकर घातली, life came inside Adam. आमेन, तेव्हा त्याच्यामध्ये जीवन आलं. Praise God. हालेलुया. Adam became exactly like God. आणि मग आदाम बरोबर पित्यासारखा झाला. Actually, the original, the Hebrew people, आणि इब्री लोक आहेत ती, जो Jews लोग है ना, इज़राइल में रहते हैं, रब्बी बोलते हैं उनको. क्या बोलते हैं? रब्बी. रब्बी लोग को अगर किसी ने पूछा कि एडम को कैसे बनाया परमेश्वर ने, तो उनका एक समझ है, या उन्होंने परमेश्वर का वचन को ऐसे समझा है कि जब एडम को परमेश्वर ने बनाया, इधर एडम था, इधर परमेश्वर था. जब एडम और प्रभु सामने सामने खड़े थे, दे कुड नॉट आइडेंटिफाई गॉड कौन है और एडम कौन है. हालेलुया. ते ओळखूच शकले नाही की आदाम कोण आहे आणि पिता कोण आहे. इसका मतलब इतना सिमिलर बनाया. म्हणजे एवढं त्यांना दोघांना सारखं बनवलं होतं. बाइबल का वचन भी यही कहता है वचन आपल्याला हेच सांगतं कि तू मेरे व्हाट यू कॉल लाइकनेस और इमेज में बनाया है. आमेन. तू माझ्या प्रतिरूपेत बनवलेला आहे. तू माझ्या प्रतिरूपेत बनवलंय. आणि देवाचं प्रतिरूप आदम मध्ये आलं. आदम आणि प्रभूला जर समोरासमोर उभं केलं, त्याच्यातला प्रभू कोण, आदम कोण, कन्फ्युजन. हालेलुया. You carry the image of God. आणि तुम्ही देवाची प्रतिमा आहात. You are the image of God. तुम्ही देवाची प्रतिमा आहात. Praise God. हालेलुया. When you are hearing the message, मग जेव्हा तुम्ही संदेश ऐकता, you know what is happening? काय घडतं माहितीये? When you hear the word, जेव्हा तुम्ही वचन ऐकता, every lifeless part Amen. of your life is coming back to life. आणि जो कुठला भाग तुमच्या जीवनातला जीवित नाहीये, निर्जीव आहे, तो सजीव होतो. Because God is breathing upon आमेन. it. कारण देवाने त्याच्यावर त्याचा श्वास फुंकलाय. If some organ is not working, जर तुमच्या अवयव कुठला काम करत if नसेल, your kidney is failed, आणि जर तुमची सपोज की किडनी जी आहे निकामी झाली आहे, if your liver has got infection and become dead, आणि जर तुमचं लिव्हर जर काही खराब झालेला as आहे, you are hearing the message of God, आणि जसं तुम्ही देवाचा संदेश ऐकता, the breath of God is going upon that liver. आमेन, आमेन, आणि देवाचा श्वास त्या लिव्हर वर जातो. The breath of God is going upon your bones. आमेन. आणि देवाचा श्वास तुमच्या त्या हाडांवर जातो. The breath of God is going upon your eyes. देवाचा श्वास तुमच्या त्या डोळ्यांवर जातो. And every part which has become lifeless is coming back to life. आमेन. आणि जो कुठला भाग हा निर्जीव आहे, त्याच्यामध्ये जीवन येतो, तो सजीव होतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The word of God is not a man's word. आणि देवाचा शब्द कुठल्या मनुष्याचा नाहीये, It is God's word. तो देवाचा आहे. It is God's own word. आमेन. तो देवाचा स्वतःचा शब्द आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Tonight, आज रात्री now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. I'm going to show you one door which the devil always opens in the lives of Christians. आणि ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये सैतान एक दरवाजा नेहमी उघडा ठेवतो. And Christians call it as a normal way of living. आणि ख्रिस्ती लोक त्याला एक सर्वसामान्य जीवन किंवा मार्ग असं समजतात. And this is the deception of the devil. आणि हे त्या सैतानाची फसवणूक आहे. Because people thought कारण लोक असं विचार करतात it is normal, it can happen in every family. की हे सर्वसामान्य गोष्ट आहे, सर्वांच्या जीवनात घडत असते. But that is not normal. पण ते सर्वसामान्य गोष्ट नाही. That is the work of the devil, how he tries to open the door in you and in your family. आणि ते सैतानाची फसवणूक आहे, तो त्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये त्याचा दरवाजा उघड करतो. Everyone knows Abraham. सगळ्यांना अब्राहम माहिती आहे. Abraham, you have heard Abraham in the Bible? अब्राहम came out of his land, तो त्याच्या जागेतनं बाहेर आला. and along with Abraham even Lot came out. आणि त्याच्या बरोबर तो लोट सुद्धा बाहेर आला. Correct? त्याच्या बरोबर आला. Lot came out along with Abraham. लोट आला त्याच्या बरोबर, अब्राहमा बरोबर. And Abraham, the Bible says, आणि पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे, Abraham was so rich. आणि अब्राहम इतका श्रीमंत He होता, was so rich. तो इतका श्रीमंत होता, He had so many cattle. त्याच्याकडे जनावर इतकी होती, He had gold, त्याच्याकडे सोनं होतं, silver, चांदी होती, precious things. आणि मौल्यवान गोष्टी होत्या. He was so rich. आणि तो खूप श्रीमंत होता. Because of Abraham, आणि अब्राहमामुळे even Lot was blessed. आमेन,
तो लोट सुद्धा आशीर्वादित झाला. Even Lot was increasing in number. आमेन. आणि तो लोट सुद्धा वाढत आणि वाढत गेला. Even Lot had his own cattle. आणि त्या लोटाचे सुद्धा स्वतःचे कळप झाले. There was a herdmen group of herdmen. आणि त्याच्यामध्ये ते एक कळपाची लोक होती. Even he was growing. आणि तो सुद्धा वाढत गेला. I'll tell you, if you are connected to a man of God who carries the call upon his life. आणि जर तुम्ही एखाद्या देवाच्या सेवकाशी जुडलाय ज्याच्यावर देवाची बोलावणं आहे, पाचारण आहे, What blessing upon him will come upon you. आमेन. मग त्याच्यावर जे आशीर्वाद आहेत तेच आशीर्वाद तुमच्यावर येतील. What he carries, you will carry. आमेन. जे आशीर्वाद तो घेऊन चालतो त्याच्या जीवनावर तेच तुमच्यावर येतील. His prosperity will become your prosperity. आमेन. त्याची समृद्धी ही तुमची समृद्धी होईल. Praise God. हालेलुया. Hallelujah. Lot was increasing in his prosperity. आमेन. आणि लोट सुद्धा तसंच वाढत आणि वाढत होता. And as they were connected to each other, both of them expanded. आणि जसं ते वाढत होते दोघंही, त्यांचा विस्तार होत होता, वाढ होत होती. But a time came. पण एक वेळ अशी आली, There was a quarrel between Abraham's herdmen and Lot's herdmen. आणि अब्राम आणि लोट यांचे जे काही पुढारी होते किंवा लोक होती त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. जो कड़प संभालते हैं ना, राखणारे, वो रखने वाले जो है अब्राहम और लोट दोनों के कड़प संभालने वाले जो ना, उनमें झगड़ा हो गया. Why? हमको जगह कम मिल रहा है. That means you will grow so much. याचाच अर्थ तुम्ही इतका वाढताल. हालेलुया. You will grow beyond. आमेन. आमेन. You will grow beyond. तुम्ही कल्पनेच्या पलीकडे तुमचा You will विस्तार expand. होईल. कल्पनेच्या पलीकडे You तुम्ही will कधी विचार expand. केला नाही You एवढा will तुमचा विस्तार You will होईल. increase. आमेन. I receive this in Oh, Jesus name. you will म्हणा, increase मी in हे such a way. सर्व You माझ्या will say, जीवनावर Lord, this लागू one करते. BHK is not enough for me. Amen, 2 amen, BHK is not amen. enough for me. I Hallelujah, will go in a bigger hallelujah. house. I will go Amen. in a bigger plot. Yes, I will Lord. go in a bigger Yes, land. Lord. Yes, Lord. म्हणा, मी हे माझ्या Hallelujah. जीवनावर लागू करतो. I am not satisfied where I am. आणि मी जिथं आहे तिथं मी तृप्त नाहीये, समाधानी नाहीये. That is not my station. ते माझी जागा नाहीये. वो मेरा स्टेशन नहीं है, उधर ही में रहेगा, लाइफ लॉन्ग इधर ही रहेगा. No, I will नाही. grow. मी वाढत जाणार, माझा विस्तार होणार. Oh my God, everyone who is growing is going to grow. I'm telling you, what I'm Amen. sharing tonight Amen. is from the Hallelujah. Lord. हे देवाकडून आलेलं आहे. तुम्ही तुमच्या जीवनावर स्वीकारा. If you look at your house where you're staying, tell the Lord, this is not my permanent house. I'm going to grow from here. आमेन. हालेलुया. If ज्या you're in a घरात 1 तुम्ही राहताय. BHK, you say, Lord, I will go for a 2 BHK. If you're in a 2 Amen, BHK, amen. I will go in a Yes, Lord 3 Jesus, BHK. I will If you're in go, a 3 Lord BHK, Jesus. I will go in a Oh, bigger जय bungalow. ईश्वराचा. हालेलुया. मी मोठ्या बंगल्यामध्ये जाणार आहे. If I am driving a cycle, I will go on a 2-wheeler. Amen. I'm on a 2-wheeler, I will go on a 4-wheeler. Yes, if I'm on a Lord. small 4-wheeler, I will go for a bigger 4-wheeler. Amen. Hallelujah. I'm telling you, Hallelujah. the time what God is saying tonight is a time to expand. आणि God देव will say, सांगत God is आहे, saying, Yes, I will Lord increase Jesus, you I in the will- land. Yes, My Lord people Jesus. will increase in the Yes, land. Lord Jesus. Hallelujah. Hallelujah. माझ्या लोकांचा विस्तार होईल. Oh my God. Hallelujah. I Hallelujah. can sense the presence of God so strong. आमेन. देवाची महान उपस्थिती इथे आहे. Ooh. धन्यवाद प्रभू There येशू. was a quarrel between both of their workers. आणि त्या कामकऱ्यांमध्ये भांडणं होत होती. And Abraham, आणि अब्राहमाने he said, तो म्हणाला, Lot, लोटा, let's not have any quarrel. आपल्यामध्ये भांडणं नसावी. Let's not have any quarrel. आपल्यामध्ये भांडणं नसावी. Let's plan something. आपण काहीतरी दुसरी योजना आखूया. You see this land before you? तू ही जागा बघतोयस तुझ्या समोरची. See this big land. ही मोठी जागा बघ. You decide तू डिसाइड कर where you want to go. तुला कुठे जायचं आहे. You want to go to the left? तुला जर डावीकडे जायचंय I will go to the right. तर मी उजवीकडे जाईल. If you go to the right, जर तू उजवीकडे जातोयस I will go to the left. मी डावीकडे जाईल. Abraham gave choice to Lot. आणि अब्राहमाने लोटाला चॉईस दिली, निवड दिली. Abraham would have said, my boss hai. I am the boss. I'll tell you where to go. आणि अब्राहम म्हणू शकत होता की मी बॉस आहे, But he मी said- तुला सांगेल तिथं तू जा. He said, no. पण तो तसं बोलला नाही. Even if I am the boss, जरी मी बॉस आहे,
Even if God's calling is upon me, जरी देवाचं पाचारण माझ्यावर आहे, but I'll give you the choice. पण निवड मी तुझ्याकडे देतो. I'll give you the choice. मी तुला निवड करायला देतो. You choose where you want to go. तू निवड कर, तुला कुठे जायचं आहे. And Lot said, I will go to this side, आणि लोट म्हणाला मी या to the बाजूला side जाईन. of Jordan. आणि यार्देनेच्या जागे. And Abraham said, okay, I will go to this side, which is called the land of Mamre. आणि तो अब्राम म्हणाला मी मामरे या जागे जाईल. Now what I'm going to share tonight, आणि आज मी काय तुम्हाला सांगतोय, try and get it. You will be set free Amen. from many, many, many problems. आणि ते मी जे सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्ही अनेक बंधनातून मुक्त होताल. The Lord told me very clearly, आणि देवाने मला स्पष्टपणे सांगितलं, there is one big door that the devil always keeps open in the lives of Christians. आणि ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये सैतान एक दरवाजा नेहमी उघडा ठेवतो. That is called the door of strife. आणि कमतरतेचा Strife. झगडा, Strife. भांडणं, वाद विवाद, clashes. मतभेद. And this, many people, many Christian families have not realized, and they call it as a normal way of living. If it is there in the world, it can happen to me also. आणि लोक हे विचार करतात की इतरांच्या जीवनात सुद्धा घडतंय, ती सर्वसामान्य बाब आहे, ते आपल्यामध्ये पण घडतंय. Now listen to me very careful, because there are some things that I'm going to share you have never heard in the past. लक्षपूर्वक ऐका. Strife भांडणं is one weapon of Satan, आणि एक शस्त्र आहे त्या सैतानाचं, which can open the door for every evil in your life. आणि ते तुमच्या जीवनात प्रत्येक दृष्टाईसाठी दरवाजा उघडतो. The Bible says in James 3:16, याकोब मध्ये James 3:16 मध्ये 3:16, the Bible 3:16 मध्ये says, सांगितलंय, wherever there is envy and strife, आणि जिथे कुठे भांडणं आणि वाद आहेत, wherever there is envy and strife, जिथे कुठे जळफळाट आहे, भांडणं आहे, there you'll find all kinds of evil. तिथे तुम्हाला सर्व दृष्टाई सापडेल. Open your Bibles to James chapter 3 verse 16. 3:16 याकोब. Wherever there is strife and envy. Who is there in Marathi? Come on, anyone? वाचा. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. Okay, this is a different translation. कारण ईर्ष्या आणि स्वार्थीपणा जेथे आहेत, तेथे अस्वस्थता व प्रत्येक वाईट गोष्ट असते. Okay, wherever there is strife. English strife means jhagda, Jealousy, भांडणं, jealousy, jhagda, fighting, ईर्ष्या, vaad vivad, you know. मतभेद. Wherever you find this, जिथे कुठे तुम्हाला हे सर्व सापडतं, you will see all kind of evil. तिथे तुम्हाला सर्व वाईट गोष्टी सापडतील. What is evil? वाईट म्हणजे काय? What is evil? वाईट गोष्टी म्हणजे काय? You'll find sickness. तुम्हाला आजार दिसतील तिथे. You'll find turmoil. You'll find restlessness. अस्वस्थता, You'll find lack. कमतरता, You'll find no prosperity. तिथे समृद्धी नसेल. You'll always find, fear in that place. तुम्हाला भीती तिथे नेहमी सापडेल. Wherever you see strife happening, you will see all kind of evil. जिथे कुठे तुम्हाला भांडणं असेल, त्या जागेमध्ये सर्व वाईट गोष्टी असतात. When we are involved in lot of strife, आणि जेव्हा आपण त्या भांडणामध्ये सहभागी होतो, whether it is a family strife, कौटुंबिक असेल भांडणं, whether it is between two brothers, दोन भावांमध्ये असेल, or it is between two sisters, किंवा दोन बहिणींमध्ये असेल, or parents and children, आणि पालकांमध्ये असेल, मुलांमध्ये, every place you find strife, you will see all kinds of evil happening in that place. आणि जिथे कुठे अशा प्रकारे भांडणे असतात, तिथे सर्व वाईट गोष्टी असतील. I am not saying. मी म्हणत नाहीये, The Bible is saying it. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतंय. The Lord is saying. देव आपल्याला सांगत आहे. If some people come, Pastor, pray for this sickness. It is not going.
आणि अनेक लोक येतात आणि म्हणतात माझ्यासाठी प्रार्थना करा पास्टर, हा आजार आहे तो I have जातच नाहीये. fasted, I have prayed, I read the Bible, I have done everything. This sickness is मी not सर्व going. काही केलं पण हा आजार माझ्यातून जात नाहीये. Everything I'm trying to do, but I'm not coming out of this problem. आणि सर्व करायचा मी प्रयत्न केला पण मी या समस्येतून बाहेरच येत नाहीये. Everything I earn, but I don't know why I'm losing. Something is happening and my money is going. आणि मी एवढं कमवतो पण पैसा माझ्याकडे राहत नाहीये. The first thing is you need to stop fasting and praying. पहिली गोष्ट तुम्ही फास्टिंग प्रेयर करायचं थांबवा त्या गोष्टीसाठी. The first thing you do is stop fighting. आणि तुम्ही भांडणं करायचं थांबवा. Because the more you are involved in strife, the more you open the door for the devil. आणि जेवढं तुम्ही त्या भांडणामध्ये सहभागी होता तेवढं तुम्ही सैतानाला दरवाजा उघडता. When two people are in that strife, आणि जेव्हा ती दोन लोक भांडणं करत असतात, say for example, okay, this brother is there and I have something against him. And I know I am right. आणि तुम्हाला माहित असेल की मी बरोबर आहे. मेरे को मालूम है मैं सही है, ये गलत है. But फिर भी I want to prove my point. मला माझा जो लक्ष्य आहे किंवा माझा पॉइंट आहे तो प्रूव्ह मेरे को करायचा आहे. सिद्ध करना है मैं सही है. I want to prove that I am always right. आणि मला सिद्धच करायचं की मी नेहमीच बरोबर आहे. I want to prove till the time I am not proving, I am restless. आणि जोपर्यंत मी हे सिद्धच करत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ होतो. I don't want to hear what he is saying. आणि मला माहित नाही तो काय बोलतोय, मला माहिती आहे. Listen to me, what I am saying is I am always आणि right. आपण नेहमी म्हणणार की मी काय सांगतो ते ऐक. But what has happened? पण काय घडतंय मग? In that strife, त्या भांडणामध्ये the peace is gone between both of us. आणि दोघांमध्ये जी शांती आहे ती निघून जाते. We choose to prove our point who is right and we compromise on the peace of the home. आणि आपण सिद्ध करायला जातो पण आपल्यामधली जी शांती आहे ती आपण गमावून बसतो. हम लोग बोलते हैं नहीं मैं सिद्ध करेगा, मेरे को मालूम है मैं गलत नहीं था. There is always a person who always said, आणि एक असा व्यक्ती असतोच जो नेहमी म्हणतो अगर मैं गलत है ना तो कुछ भी बोलो मेरे को, मैं सुन के लेगा. लेकिन जब मैं सही है मैं सुन के नहीं लेगा. करेक्ट? मैं सुन के नहीं लेगा. मैं सही है, हाँ गलत है ना मेरे को बोलो, लेकिन अगर मैं सही है तो मैं सुन के नहीं लेगा. अब्राहम he said let's not fight. म्हणाला की आता आपण भांडणं नको करूया. Let's not quarrel. आपण भांडणं नको करायला. Let's settle this matter. आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढूया peacefully. शांतीने. He said, तो म्हणाला because you are my brother. तू माझा भाऊ आहेस. You are my brother. तू माझा भाऊ आहे. Let's not quarrel. आपण नको भांडणं करूया. Nothing will happen काहीच घडणार if नाही. we quarrel. भांडणं अगर हम लोग झगड़ा किया तो कुछ नहीं होने वाला है. हमारा पीस भी चले जाएगा, हमारा सब कुछ हम लोग सब गवा देंगे. It's better let's settle this matter peacefully. आपण हे शांतपणे सोडवूया. Praise God. हालेलुया. Abraham was wise. आणि अब्राहम हुशार होता. He knew because when strife comes, आणि त्याला माहिती आहे जेव्हा भांडणं होतात everything can be destroyed. आमेन, सर्व काही नष्ट होतं. I'll give you a powerful verse in the Bible. आणि मी एक तुम्हाला वचन देतो. If you open your Bibles to Proverbs chapter 17 verse 14. 17-14. Proverbs 17:14. And I'll tell you this is one of the reasons. नीतिसूत्रे काढूया आपण. One of the reasons why families are destroyed. नीतिसूत्रे. Come on, open your Bibles to 17-14. नीतिसूत्रे 17:14. कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो. म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी. You know what it means? याचा अर्थ माहिती आहे का काय? Fight is like breaching a dam wall. आणि भांडणं म्हणजे त्या धरणाला एक चीर पडणे, छिद्र पडणे. धरण को अगर मैंने क्रैक हुआ, अगर धरण किसने देखा है बाबा? सब लोग ने धरण देखा है. खड़कवासला, पांचेत, yeah, everyone has seen dam, right? How big the dam is? कितना बड़ा होता है? Correct? Yeah. How many people remember this dam was broken in 1960, 61? हम लोग उसमें पैदा भी नहीं हुए थे actually. Yeah, because my father, I know, he tells me many times, उन्होंने देखा है उनके टाइम में जब वो धरण फूटा था पूरा पुणे शहर पानी में गया था. Everything was drowned in the Pune city.
पुणे शहर पूर्ण बुडालं होतं Everything was floating on the water. आणि सर्व काही त्या पाण्यावर तरंगत होतं. Where we were staying, that house में से सब चीजें float हो रही थी पानी के ऊपर. आणि जिथे आम्ही राहत होतो तिथे पण सर्व गोष्टी त्या पाण्यावर तरंगत होत्या. That's what happens when a dam is busted. आणि असं होतं जेव्हा धरण फुटतं. The Bible says fighting is just like breaching the dam wall. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं भांडणं सुद्धा अशीच आहे जसं काय धरण फुटलेलं आहे. What is happening, you know? Little by little water is coming out. हळूहळू पाणी बाहेर येत राहतं. It is dangerous. आणि ते खूप धोकादायक आहे. It is dangerous. ते धोकादायक आहे. It starts with a little difference of opinion. आणि छोट्या मतभेदाने सुरुवात होते. किधर से शुरू होता है पता है? थोड़ा सा difference of opinion है. मतभेदाने थोड्याशा सुरुवात होते. ब्रदर्स में थोड़ा डिफरेंस ऑफ ओपिनियन होता है, थोड़ा सा मतभेद होता है. हस्बैंड वाइफ थोड़ा सा मतभेद होता है. मेरे को ऐसा चाहिए, तेरे को ऐसा नहीं, मेरे को भी ऐसा ही चाहिए. थोड़ा सा मतभेद होता है. इट इज लाइक क्रैकिंग द डैम वॉल. जसं काय ते धरणाची भिंत फुटत आहे. बट व्हेन इट ग्रोज, पण जेव्हा ते भांडण वाढत जाते, व्हेन दैट फाइट ग्रोज, जेव्हा भांडण वाढत जाते, द क्रैक इज इंक्रीजिंग. ती चीर जी आहे, ते छिद्र जे आहे वाढत जातं. अँड यू विल नेवर नो व्हेन द डॅम विल ब्रेक. आणि तुम्हाला कळणार पण नाही ते धरण कधी फुटतं. व्हेन द फ्लड विल कम. आणि कधी तो पूर येईल. अँड व्हेन एव्हरीथिंग विल बी अंडर द वॉटर. आणि कधी त्या सर्व गोष्टी त्या पाण्याखाली जातील. बिफोर इट बिकम्स वर्स. आणि ती सर्व परिस्थिती वाईट होण्यापेक्षा बिफोर इट बिकम्स अगोदर व्हेरी सिरियस. आणि सर्व ते धोकादायक होण्याच्या अगोदरच The Bible says, drop the conversation. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं त्याच्यापासून दूर पळ. वो कॉन्वर्जेशन ही बंद कर दो. ते संभाषणच वो तुम्ही बंद बातचीत ही करा. बंद कर दो. उस चीज के ऊपर बातचीत ही बंद कर दो. Hallelujah. सपोज द हस्बैंड और वाइफ से नहीं मेरे को पीला है, तुमको नीला नहीं, मेरे को ओके, कैरी ऑन. नीला नीला. बिकॉज नाउ इज अ डिफरेंस ऑफ ओपिनियन. अभी डिफरेंस है, बाद में वो डिफरेंस आर्ग्यूमेंट में हो जाता है. आर्ग्यूमेंट बदल के झगड़े में निकलता है. झगड़ा बिकम्स वर्स. आई एम टेलिंग यू प्रैक्टिकल थिंग. आणि मी ह्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगत आहे. A small matter, एक छोटीशी गोष्ट, a small difference of opinion, आणि छोटेसे मतभेद, even in celebration. आणि त्या सेलिब्रेशन मध्ये सुद्धा How our God's people are not wise. आपली लोक का अशी हुशार नाहीये. In celebration, आणि त्या साजरा करण्यामध्ये, when सेलिब्रेशन मध्ये everything is so wonderful, सर्व गोष्टी उत्तम असतात, चांगल्या suddenly चाललेल्या a असतात. difference of opinion, the devil takes advantage. आणि एक मतभेद होतो आणि शैतान त्या गोष्टीचा ताबा घेतो. एक छोटा सा मतभेद उस सेलिब्रेशन के अंदर डेविल उसका ताबा लेता है. शैतान उसका फायदा उठाता है. एक मतभेद, he makes it, he will make it, he will make it, he will grow, he will let it go so strong, the flood will come. आणि तो इतकं ते भांडणं वाढवतो की नक्कीच त्याचा परिणाम वाईट होईल. The dam will be broken. तो धरण फुटलं जाईल. Everything will be underwater. आणि सर्व गोष्टी त्या पाण्याखाली जातील. You know why there is strife? आणि तुम्हाला माहिती आहे का की भांडणं का असतात, Why there is का होतात? strife? क्यों होता है? का होतात? Because I want to prove my point. I am right. कारण मला सिद्ध करायचंय की मी बरोबर आहे. मैं ही सही है, तुम सही नहीं है. मुझे पता नहीं घर का माहौल क्या हो जाएगा, मेरे को पता नहीं, मेरे को मेरा पॉइंट सिद्ध करना है. There is a problem. आणि हीच समस्या आहे. There's a problem between brothers, दोन भावांमध्ये, between sisters, दोन बहिणींमध्ये असू between शकतं, families, कुटुंबांमध्ये असू husband, शकतं, wife, पती पत्नींमध्ये असू शकतं, parents, children. पालक आणि मुलांमध्ये असू शकतं. You know how many people can take a step back and say, okay, let it get over. किती जण आपलं मागे होतील आणि स्वतः म्हणतील की ठीक आहे तुमचं बरोबर आहे. Abraham ऐसा ही था. अब्राहम असाच होता. अब्राहम बोला, लोट नको, ये झगड़ा नको, बेटर है तू चूज कर, है ना. यू गिव द चॉइस टू समवन एल्स. तुम्ही निवड दुसऱ्याला द्या. व्हाट हैपेंस? काय घडेल? यू गिव द चॉइस टू समवन एल्स. तुम्ही दुसऱ्याला निवड करायला द्या. अगर उसने सही चॉइस किया, प्रेज गॉड. अगर गलत चॉइस किया, नथिंग इज लूजिंग यू, नथिंग इज बीइंग लॉस्ट फ्रॉम यू. आणि तुम्ही काहीच गमावणार नाही. आप कुछ नहीं गवाएंगे. जब लोट ने गलत चॉइस किया, हाउ लोट सफर्ड ही नोज. आणि लोटाने निवड केली ती चुकीची केली आणि त्याच्याद्वारे तो किती त्रासातून गेला.
लोट का चॉइस गलत निकला, लेकिन चॉइस अब्राहम ने बोला था तू चूज कर तुझे क्या चाहिए, तू चूज कर कौन सी जगह चाहिए. You know, in fights, when fights are happening, you give the choice to the person. आणि जेव्हा भांडणं चालू असतात तेव्हा तुम्ही पण निवड समोरच्याला देऊन टाका. According to you, chalo. No problem. Because I am a peacemaker. कारण मी हा शांतीचा मनुष्य आहे. I am a peacemaker. मी शांती निर्माण करणे. God says, blessed are those who are peacemakers. आणि देव म्हणतो की जे कोण आशीर्वादित आहे जे शांती निर्माण करतात, For they are the children of God. ते देवाची लेकरं आहेत. We are the children of God. आपण देवाची लेकरं आहोत. And God says, you are my peacemakers. आणि तुम्ही माझे शांती निर्माण करणारे We are not आहात. the ones who will go झगड़ा and झगड़ा झगड़ा. God says, no, you जहाँ पे झगड़ा you will go and make peace. आमेन. देव म्हणतो जिथे भांडण आहे तिथे जाऊन तुम्ही शांती निर्माण करा. जहाँ पे झगड़ा चल रहा है हम लोग जाके हाँ कौन है बाबा इसमें से, हाँ right, you are right. Who told you to add more झगड़ा into it? तुम्हाला कोणी भांडणामध्ये आग घालायला सांगितलं? You're made to release peace in that atmosphere. आमेन. आणि तुम्हाला तिथे शांती निर्माण करण्यासाठी देवाने ठेवले. हम लोग को जज नहीं बनाया, आपल्याला न्याय त्यांचा न्याय करण्यासाठी नाही बनवलेलं. पीस मेकर बनाया है. आमेन आमेन. प्रेज गॉड. Hallelujah. अब्राहम बोला पीस करेंगे, अपन शांति में रहेंगे. तू जो चॉइस लेना चाहता है ले ले, लेकिन लेट्स बी इन पीस. हालेलुया. हालेलुया. Because wherever there is strife, कारण जिथे कुठे भांडणं आहेत all kinds of evil things will happen in that area. मग सर्व वाईट गोष्टी तिथे घडत राहतील. And that's why I wonder sometimes आणि म्हणून कधी कधी मला आश्चर्य वाटतं when God's people come and ask me, Pastor, pray for many things. There are so because I feel, oh my God, they're so prayerful. वो इतना प्रेयरफुल है, इतना स्ट्रांग है वर्ड में, वो इतना रेगुलर है चर्च में, वो प्रेज और वर्शिप में, फिर भी क्यों प्रॉब्लम है? The hidden thing is they are seen fighting in their homes. कारण त्यांच्या घरांमध्ये भांडणं आहेत. Now don't be offended when I say this. आणि असं राग मानू नका किंवा वाईट मानू नका जेव्हा मी हे म्हणतो. When fights start, जेव्हा भांडणं सुरू होतात you are going to open door for many works of the devil. मग तुम्ही अनेक सैतानाच्या कार्याला आपला दरवाजा उघडताय. And that's why you fast and pray and you do everything, nothing works. आणि म्हणूनच तुम्ही किती प्रार्थना करा, फास्टिंग करा, काहीच घडणार Nothing नाही. works. The first thing you do is stop fasting and praying and stop fighting. आणि म्हणून तुम्ही प्रथम भांडणं आणि प्रेयर अँड फास्टिंग थांबवा त्या गोष्टीसाठी. You know, the thing is, no, prove करने में हम लोग ने घर का शांति गवा देते हैं. हम लोग बोलते हैं नहीं नहीं कुछ भी रहने दो, मेरा पहले सुनो. लेकिन you imagine like this, you know, जब भाई भाई में झगड़ा खत्म हो गया ना, मैंने तो सिद्ध कर दिया, प्रूव कर दिया मैं सही है, उसके बाद ना वो मेरे से बात कर सकेगा ना मैं उससे बात कर सकेगा. The peace is gone. शांती निघून गेली. Division has also come. आणि तिथे काय आलं? डिव्हिजन्स आले, I मतभेद can't आले. face him, he can't face me. मी त्याला सामोरं जाऊ शकत नाही, तो माझ्या समोर येऊ शकत When नाही. he comes, I will ignore. तो जर माझ्या समोर आला मी त्याला लक्ष देणार नाही, निघून जाईल. Why? का Happened? असं घडतं ना? नहीं, बेस्ट ना ब्रदर, बेस्ट है अवॉइड कर दो. लोगों को ना अवॉइड कर दो, लोगों को ना फेस ही मत करो. डोंट गो इन देयर वे. त्यांच्या मार्गातच जाऊ नका, त्यांना सामोरच जायचं नाही. अगर ऐसा रहेगा तो बेटर है हम लोग जंगल में जाए, हिमालय में जाए, जिधर कोई नहीं मिलेगा अब तुमको. ना झगड़ा रहेगा, ना फाइट्स रहेगा, ना क्वारल्स रहेगा, है ना? इट्स बेटर वी गो एंड स्टे इन द जंगल. मग आपण जंगलात जाऊन राहणं उत्तम आहे. कोई नहीं आएगा प्रभु इधर, मैं तेरे साथ अकेला प्रभु, ना किसी का सुनने का, ना किसी को बोलने का. अच्छा है प्रभु तेरे साथ. बट गॉड सेड आई डिडंट मेक यू टू बी इन द जंगल. देव म्हणतो मी तुम्हाला जंगलात राहण्यासाठी बनवलेलं नाहीये. I made you as a family. आमेन. मी तुम्हाला कुटुंब म्हणून बनवलेलं And आहे. when there is a family, आणि जिथे कुटुंब आहे there will be a little bit of imperfections. तिथे काहीतरी परिपूर्णता असणारच. काहीतरी You know, in your spirit, तुमच्या आत्म्यामध्ये, in your spirit, तुमच्या आत्म्यामध्ये there is a fruit of the spirit. त्याच्यामध्ये आत्म्याची फळं आहेत. Love, प्रीती है कि नहीं? आहे ना? Love, joy, आनंद, peace, शांती long suffering, आणि संघर्ष, patience, धैर्य, gentleness, सौम्यता, meekness, नम्रता, faith, विश्वास, faithfulness. विश्वासू बनव. ये सब जो फ्रूट किस लिए आया मालूम है?
ही सर्व फळं आपल्यामध्ये कशी आली, so that you कशासाठी can आली? handle every person by that fruit. Amen. अगर मैंने झगड़ा भी किया, Lord, I still have that love for the brother. I still have love for that sister. I still have patience. I still know, Lord, oh, I can still have a relation with them. हालेलुया. अगर यही नहीं रहता ना तो जंगल सही था. बट प्रभु ने हमारे आत्मा में उसका फल डाला है, प्रीति डाला है, प्यार डाला है, शांति डाली है, सौम्यता डाली है, धीर डाला है. हर चीज के साथ मैं उस व्यक्ति के सामने जा सकता हूं, उसके साथ रह सकता हूं, उसके साथ बातचीत कर सकता हूं. हालेलुया. आई एम टेलिंग यू दिस फ्रूट ऑफ द होली स्पिरिट विल हेल्प यू ओवरकम मेनी थिंग्स. आमेन. आणि हे आत्म्याची फळं तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक संघर्षात बाहेर पडण्यासाठी मदत करेल. प्रेज गॉड. हालेलुया. प्रेज गॉड. The reason why strife comes, आणि भांडणं का होतात? the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं only because of pride. फक्त गर्वामुळे. Only. फक्त The गर्वामुळे. word says only. आणि वचन आपल्याला सांगतं फक्त गर्वामुळे. Proverbs 13:4 says only because of pride are contentions there. आणि प्रोवर्ब्स नीतिसूत्र 13:4 में लिखा है कि सिर्फ और सिर्फ प्राइड की वजह से मुझे सिद्ध करना है, मैं कौन हूं पता है मुझे, मैं मेरा all me is pride, because I will not bend. कारण मी वाकणारच नाही. I will not bend. मी वाकणारच नाही. I will prove कोणापुढे. my point. मी माझा जो पॉइंट आहे तो सिद्ध करणारच. मेरे को पता नहीं, घर का शांति जान दो, लेकिन मैं सही हूं यही मैं सिद्ध करेगा. You are more important than the peace of the family. आणि तुम्हाला त्या शांतीपेक्षा तुमचा जो पॉइंट आहे सिद्ध करणं You are जास्त more महत्त्वाचं important होतं. than the relationship with your people. आणि तुमचे जे नातेसंबंध आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला ते महत्त्वाचं आहे. What I'm telling you is the actual fact of life. आणि जीवनाचे जे खरे जे काही परिस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. This happens with many Christians. अनेक ख्रिस्तींबरोबर हे होत आहे. Many people are even today struggling in their homes, in their relationship with their family, with their friends, with their job, in every area, just because of pride. आणि अनेक लोक ह्या त्यांच्या जीवनाच्या भागामध्ये या भांडणामुळे, त्या गर्वामुळे त्रासातून चाललेली आहेत. स्व is always high. ते नेहमी उच्च असतं आपल्यामध्ये. मी. Abraham was humble. अब्राम नम्र होता. He said, Lord, you take the choice. तो म्हणाला, लोट तू निवड कर. मैं नहीं चुनेगा. I am humble. Whatever you give me, I will take it. तू जे काय मला देशील, जे काय निवड माझ्यासाठी करशील ते माझ्यासाठी मी घेईल. Are you understanding? तुम्हाला समजतंय का? Jesus, येशू ख्रिस्त he also said, तो सुद्धा म्हणाला, Lord, this cup is very heavy. तो म्हणाला, हा कप जो आहे तो खूप जड आहे माझ्यासाठी. मेरा इच्छा है लॉर्ड ये मेरे से निकल जाए. माझी इच्छा नाही ते घेण्याची. लेकिन अगर तेरा इच्छा है तो मैं ले लूंगा. पण तुझी इच्छा असेल तर तो हा कप मी नक्कीच घेईल. He परमेश्वर surrendered his will. त्याने त्याची इच्छा देवासमोर He surrendered his self to God. स्वतःला त्याने देवासमोर नमन केलं. Praise God. He could have said, I am the son, I am your son, why should I drink it? तो म्हणू शकत होता की मी तुझा पुत्र आहे, मी का घ्यावं हे. But he said, Lord, it is your will, I will do it. पण तो म्हणाला, पित्या ही तुझी इच्छा आहे तर हा कप मी नक्कीच घेईल. Because there was no pride in Jesus, that's why we receive salvation today. आमेन. आणि येशू ख्रिस्तामध्ये तो गर्व नव्हता म्हणून त्याच्यामुळे आज आपल्याला तारण आहे. Because he humbled himself, that's why salvation came to us. आमेन. त्याने स्वतःला इतकं नम्र केलं की त्याच्याद्वारे तारण आज आपल्यापर्यंत आलं. You know, many times we need to learn to give up. अनेकदा आपण सोडून देणं शिकलं पाहिजे. Give up. सोडून द्या. That's fine. ठीक आहे. Nothing will be lost. आपलं काही नुकसान होणार नाही. Nothing you will lose. तुम्ही काहीच गमावणार नाही. You know, when King Saul आणि शौल राजा was about to be anointed as the king, आणि जेव्हा त्याला अभिषेक करणार होते राजा म्हणून, Samuel called him, Saul, come. आणि शमूएलाने बोलावलं, शौला ये. Saul, come and have a seat on the table. आणि ये आणि त्या तिथे बस. और वहां पे एक बहुत बड़ा मेजबानी लगाया सैमुअल ने. क्यों? क्योंकि सॉल को अनॉइंट करने वाले थे एज अ किंग, द फर्स्ट किंग ऑफ इजराइल.
इस्रायलाचा पहिला राजा होता तो. पहला राजा करके उसको अभिषेक करने वाले थे और शमूएल ने उसको बुलाया, शाऊल आ जाओ, ये यहाँ पे आके बैठो. And then he called the other people त्याने इतर लोकांना बोलावलं and he said, bring that plate that has been reserved for Saul. आणि ती प्लेट प्लेट जी आहे ती आणा जी शौलासाठी ठेवलेली आहे और वो राखीव. प्लेट पे एक बहुत बड़ा लेग पीस था. हाँ, लेग पीस बोला तो ऐसा सबके कान. Oh my God. There was a big portion of leg on that table, on that plate. वो प्लेट के ऊपर एक बहुत बड़ा लेग का बहुत बड़ा पीस था. And Samuel said, this portion is reserved for you. आमेन. आणि तो म्हणतो शमूएल शौलाला की हे तुझ्यासाठी राखीव ठेवलेलं आहे. ये तुम्हारे लिए राखीव आहे. राखीव रखा है, बचा के नहीं, रिजर्व किया है. राखीव. Right? I'll tell you something. What has been reserved आणि जे For काही you. तुमच्यासाठी आहे. will come to you. आमेन. आणि देवाने तुमच्यासाठी जो काही भाग What राखीव ठेवलाय तो has तुमच्याकडे been येणार. kept aside for you, no one will be able to touch it. आमेन. जे काही देवाने तुमच्यासाठी राखीव ठेवले त्याला कोणीही स्पर्श करू शकणार God नाही. has kept something reserved for you. You will say, नहीं मैं अगर lose करा तो nothing will be lost because God has reserved it for you. आणि तुम्ही काही गमावणार नाही कारण देवाने ते तुमच्यासाठी राखीव ठेवलेलं आहे. Hey, what God has said for you, no one can touch it. आमेन. देव म्हणतो की त्याला कोणीही हात लावू शकत जो नाही. परमेश्वर ने आपके लिए राखून ठेवलंय ना ते कोणी Yes, स्पर्श नाही आमेन. करणार. हालेलुया. And right time ला परमेश्वर बोलेल come. आणि This is योग्य for वेळी you. देव म्हणेल ये आणि तो भाग घे तुझा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो. there are a lot of things reserved for you. आमेन. अनेक गोष्टी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत देवाने. So many things God says I have reserved. आमेन. देव म्हणतो की तुमच्यासाठी अनेक गोष्टी मी राखून ठेवलेल्या आहेत. Nothing can snatch them from my hand. आणि कोणीही त्या गोष्टी माझ्या हातातून घेऊ शकत नाही. No one will be able to snatch it from my hand. आमेन. कोणीही त्या गोष्टी माझ्या हातातून घेऊ शकत नाही. Even your mistakes will not snatch it. जरी तुम्ही चुकला त्या चुका सुद्धा त्या गोष्टी देवाच्या हातातून घेऊ शकत You नाही. may say, Lord, but so many times I failed. तुम्ही म्हणताल मी इतक्या वेळा चुकलो परमेश्वर. So many times I went away from you. मी किती वेळा तरी तुझ्यापासून लांब गेलो. So many times I turned my back to you. आणि किती वेळा तर मी तुझा पाठ फिरवली So many परमेश्वरा. times I didn't even remember you. आणि किती वेळा तर मी तुझी आठवण नाही ठेवली परमेश्वरा. शायद मेरा पोर्शन कम हो गया रहेगा प्रभु. No. लेकिन परमेश्वर कहता है तू कितना भी गलती करे, your portion still remains आमेन. with me. देव म्हणतो तुम्ही कितीही चुका करा पण तो राखीव पोर्शन जो आहे तो भाग तुमच्यासाठी तसाच आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God never changes. देव कधीच बदलत नाही. His word never changes. त्याचा शब्द कधी बदलत He नाही. is the same yesterday, तो कालही तसाच होता. even now, आज even आत्ता, after 1 hour, 1 तासानंतर, even after 10 o'clock. 10 वाजता He is the same. तो तसाच आहे. Tomorrow you get up, तुम्ही उद्या उठताल. you will ask him, Lord, have you changed? तुम्ही म्हणताल देवा तू बदललायस का. God says, no, I am still the same. आमेन. देव म्हणतो नाही मी तसाच आहे. Lord, after 1 week, have you changed, God? 1 आठवड्याने तुम्ही त्याला विचारा तू बदललायस परमेश्वरा. Are my blessings still there? माझे आशीर्वाद अजून तिथे आहेत का. God says, I'm the same. आमेन. देव म्हणतो मी तोच आहे परमेश्वर. Your blessings are still reserved with आमेन. me. तुझे आशीर्वाद अजूनही मी राखून ठेवलेले No आहेत. one can snatch it from my hand. कोणीही माझ्या हातातून ते ओढून घेऊ शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. I'm telling you, close this door of strife, you will receive आमेन. your हालेलुया. portion in your मी life. तुम्हाला सांगतो हे भांडणाचा दरवाजा बंद करा तुम्ही तुमचा भाग घेताल. The day you close this door ज्या दिवशी तुम्ही हा दरवाजा बंद करताल and you open the door of peace, आणि देवा तुम्ही तो शांतीचा दरवाजा उघडताल. I'll tell you what happens. तुम्हाला माहिती आहे मग काय घडेल. Read a verse. एक वचन आपण वाचूया. Open your Bibles. Read a verse. It says, Proverbs 23. 23 का 20. Proverbs 2:03. 20:3. नीति वचन 20:3. जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो. Read again. जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो.
it is one's honor to avoid a strife, but every fool is quickly to a quarrel. It is an honor to avoid strife. आणि भांडण टाळणं हे एक आदर आहे. Honor, त्याला आदर मिळतो. honor. आदर. You're reserved for honor. तुम्ही त्या आदरासाठी राखीव आहात. When you stop every strife, आणि जेव्हा तुम्ही सर्व भांडण टाळता, when you close the door of strife, तुम्ही ते भांडणाचे दरवाजे बंद करता, honor is reserved for you. आमेन. मग आदर तुमच्यासाठी राखीव ठेवलेला Honor आहे. in your family, तुमच्या कुटुंबामध्ये आदर, honor in your jobs, तुमच्या नोकरीच्या तिथे honor आदर, in your society, तुमच्या सोसायटीमध्ये आदर honor तुम्हाला. wherever you go. आणि जिथे कुठे तुम्ही जाता तुम्हाला आदर मिळेल. You will be reserved for honor. आमेन. तुम्ही त्या आदरासाठी राखून ठेवलेले आहात. Praise God. हालेलुया. When you close the door of strife, suddenly honor will come your way. आणि जेव्हा तुम्ही ते भांडण टाळता, अचानक ते आदर तुमच्या जीवनात येईल. अचानक लोग आपको अलग तरीके से देखना शुरू करेंगे. हालेलुया. अचानक अलग लोगों का दिमाग और विचार आपके लिए बदल जाएगा. क्यों? हालेलुया. Because you close the door of strife कारण तुम्ही तो भांडणाचा दरवाजा बंद केला and you open the door of peace. आणि तुम्ही शांतीचा दरवाजा उघडलाय. God says choose देव म्हणतो निवड करा. strife or peace. तुम्हाला भांडणं हवेत की शांती हवी आहे? What do you choose? तुम्ही काय निवडता? If you choose strife, all evil is there. जर तुम्ही भांडणं निवडता तर सर्व वाईट तिथे आहे. If you choose peace, honor is behind it. आमेन. जर तुम्ही शांती निवडता तर तिथे आदर आहे. And not just honor. आणि फक्त आदरच नाही, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, you will be given a different crown. आमेन, तुम्हाला एक वेगळा क्राऊन देण्यात येईल. When you choose to be in peace, आणि जेव्हा तुम्ही शांती निवडता, you don't lose your crown. Don't worry. तुम्ही तो क्राऊन तुमचा गमावणार नाही. In fact, Jesus will give you another crown. आमेन. पण देव तुम्हाला दुसरा मुकुट देईल. Do you know what this is called? आणि त्याला काय म्हणतात माहिती? It is called the crown of a peacemaker. आमेन. आणि शांती निर्माण करणारा असा तुम्हाला तो मुकुट मिळेल. When you go to heaven, जेव्हा तुम्ही त्या स्वर्गामध्ये जाल, when you are before the throne of God, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या सिंहासनासमोर you will असाल, be given a beautiful crown because you Amen, amen. always walked in आमेन. peace. देव तुम्हाला एक वेगळा राजमुकुट देईल कारण तुम्ही नेहमी शांतीमध्ये चालताय. I decided मी डिसाइड केलंय, I will निश्चित never केलंय. be involved in any strife. आमेन. मी कुठल्याही भांडणामध्ये पडणार नाही I don't want to walk and be in any strife आणि मला कुठल्याही भांडणामध्ये पडायचं नाही because I don't want to lose my crown. कारण मला तो मुकुट माझ्यासाठीचा आहे, तो गमवायचा नाही. I don't want to lose that honor that will come from God. आमेन. आणि जो आदर देवाकडनं येणार आहे तो मला गमवायचा नाहीये. So I made a choice. म्हणून मी निवड केलेली आहे. I will not go in any strife. मी कुठल्याही भांडणामध्ये जाणार नाही. I will be a peacemaker. मी शांती निर्माण करणारा असेल. God's children truly Amen, are amen. peacemakers. आणि देवाची लेकरं ही नेहमी शांती निर्माण करणारी असावी. Don't put kerosene in that fire. जाऊन त्या आगीमध्ये तेल ओतू नका. Some people are like that. काही लोक तशी असतात. अच्छा हो गया, झगड़ा हो गया, अच्छा हो गया, चलो और थोड़ा डालते उसमें और बड़ा आग बनाते हैं. शेकोटी भी करेंगे उधर बाज में बैठ के because they love, कारण त्यांना भांडणं they आवडतात. like to be in strife. त्यांना भांडणं आवडतात. Why? Because वो झगड़े में ना मैं दिखता है ना उधर I. But when we are peacemakers, पण जेव्हा तुम्ही शांती निर्माण करणारे असता, God will give you a beautiful crown. आमेन, देव तुम्हाला सुंदर मुकुट देईल. A beautiful crown. आमेन. Even in your jobs, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी when you see there's a quarrel between your colleagues, जेव्हा तुम्ही बघता की तुमच्या आजूबाजूला भांडणं आहेत, the Lord is not looking at those two people, the Lord is looking at you. देव त्या दोन भांडणाऱ्यांकडे बघत नाही, देव तुमच्याकडे पाहतो. God says, you are my peacemaker, go. देव म्हणतो की तुम्ही माझे शांती निर्माण करणारे आहात, जा Release peace. आणि तिथे शांती मोकळी करा. Even if you say, Lord, let there be peace, आणि जेव्हा तुम्ही जाऊन नुसतं म्हणता की देवा तिथं तुझी शांती असू दे, suddenly every quarrel stops. आमेन, सर्व भांडणं लगेच थांबतील. Jesus in the boat said, peace, आणि त्या बोटीमध्ये येशू सुद्धा म्हणाला की शांती, peace. शांती. Everything was still. सर्व गोष्टी स्थिर झाल्या. Everything came back to normal. आमेन, सर्व गोष्टी सर्वसामान्य झाल्या.
you're peacemakers. आमेन. तुम्ही शांती निर्माण करणारे आहात. Today, आज close every door of strife in yourself, in your family. You will see things changing from ते tonight. भांडणाचे सर्व दरवाजे तुमच्या जीवनात तुमच्या कुटुंबातले बंद करा You will see things changing from आणि तुम्ही tonight. बघताल आज रात्रीपासूनच गोष्टी बदलत आहेत. You will see suddenly a deep peace comes in you. आमेन. तुम्ही पाहताल की एकदम शांती तुमच्यामध्ये आलेली आहे. Suddenly that sense of insecurity will disappear. आमेन. आणि ती इनसिक्युरिटी तुमच्यातनं निघून जाईल. एक insecure feeling असुरक्षितपणा रहता है हर तुमच्यातनं निघून time. जाईल. नहीं क्या होगा, नहीं क्या होगा, मेरा इसका क्या होगा, मेरा फैमिली का, मेरा बच्चे का क्या. All that insecurity will disappear when we Amen. close the Hallelujah. doors of strife. ती असुरक्षितता तुमच्या जीवनातनं निघून जाईल जेव्हा तुम्ही ते भांडणाचे दरवाजे बंद करता. What I'm telling you is a little deeper. आणि मी तुम्हाला खोल ज्ञान देत आहे. If you allow it, जर तुम्ही त्याप्रमाणे वागलात, you will see sudden change in the Amen. whole family, Amen. sudden Amen. change in your job, sudden change in the way Hallelujah. that you look, sudden change in the way that you handle. Suddenly things will start changing. अचानक गोष्टी तुमच्या जीवनातल्या बदलायला सुरुवात होतील. You know, many people are quick to speak. अनेक लोक बोलण्यामध्ये पटकन असतात. The Bible says, be quick to hear पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं ऐकण्यामध्ये तत्पर असा and slow to speak. आणि बोलण्यामध्ये सावकाश असा. Better है ना? तेच चांगलं आहे ना. बोलने में कम रहा है तो बेटर है, क्योंकि बाइबल कहता है ज्यादा शब्दों में कुछ ना कुछ गड़बड़ होता है. Because we are not in a perfect atmosphere. कारण आपण त्या वेगळ्या हम लोग परिस्थितीमध्ये असतो, परिपूर्ण वातावरणामध्ये वातावरण में असतो. नहीं है. ये जग में परिपूर्ण वातावरण नहीं है. थोड़ा शब्द इधर उधर हुआ ना, टक, फायर. थोड़ा एक से इधर उधर बहुत बात किया ना, पट, चिंगारी, भड़क गया. Why? That's why God says, be slow to speaking आणि म्हणून देव आपल्याला सांगतो बोलण्यामध्ये कमी असा and be quick to hear. आणि ऐकण्यामध्ये तत्पर असा. क्या hear? Word of God, बाकी का नहीं. Word सुनने में quick रहो. जितना word देवाचा सुन शब्द सकते हैं. ऐकण्यासाठी नेहमी तत्पर हाँ, असा. बाजू वाला क्या क्विक टू हियर, क्या बोल रहा है बाजू वाला, क्या झगड़ा चल रहा है, उस क्विक है ना. हम लोग ऐसा काम सब बाजू वाला क्या चल रहा है मेरे फैमिली, बाजू वाले में क्या. वी आर क्विक टू हियर देयर. No, God says आपण be quick to hear तिथे the word. तत्पर असतो पण आपण वचनाला तत्पर Be असावं. quick to hear what God's आमेन. word is saying. देवाचं वचन काय सांगतं हे ऐकण्यासाठी आपण नेहमी तत्पर असावं. Praise God. हालेलुया. If you close the door of strife today, आज जर तुम्ही ते भांडणाचा दरवाजा बंद केलात I'm telling you, you don't need to even pray for healing. आणि मग तुम्हाला कुठल्याही आजारासाठी प्रार्थना करायची सुद्धा गरज नाही बरं प्रभु को होण्यासाठी. बोलने की भी जरूरत नहीं. प्रभु हील करो. प्रभु बोलता है तूने एक बड़ा दरवाजा बंद कर दिया, Amen. आज के बाद वो बीमारी नहीं Yes, आएगा. Lord Jesus. Hallelujah. Praise God. तूने Hallelujah. दरवाजा बंद कर दिया, आज के बाद चोर नहीं आएगा. Hallelujah. वो चोर दरवाजे के बाहर ही खड़ा रहेगा, रुका रहेगा कि कभी दरवाजा खुलेगा. लेकिन आप जब तक दरवाजा नहीं खोलोगे, चोर अंदर नहीं आ सकेगा. ना आपके Hallelujah. ऊपर बीमारी डाल पाएगा, Yes, ना Lord आपकी शांति Jesus. चुरा पाएगा, ना आपका रिलेशनशिप चुरा पाएगा, ना आपका फ्यूचर का उसका कोई हाथ रहेगा. लेकिन जब आप दरवाजा खोलते हो, वो हर चीज के ऊपर ताबा लेगा. Amen. That's why the Bible Hallelujah. says all evil, not just sickness, सिर्फ बीमारी नहीं, लेकिन बीमारी के साथ झगड़ा रहेगा, सर्व कंफ्यूजन वाईट गोष्टी रहेगा, येतील. हर गलत चीज रहेगा. जो अच्छा हो रहा है वो भी हम लोग बहुत सारे लोग बोलते हैं, इधर तक आया था पता नहीं क्या हो गया, इधर तक हो ही रहा था मेरा, हो ही रहा था, क्या हो गया. That means you are so close to getting it, suddenly something happened. तुम्ही ते गोष्ट घेण्याच्या अगदी जवळ गेला पण अचानक काहीतरी घडलं. It's not because of your lack of faith. तुमचा विश्वास नाहीये म्हणून नाही, It's because some wrong door is open. कारण की चुकीचा कुठला तरी दरवाजा उघडला गेला. When you close that door, मग जेव्हा तुम्ही तो दरवाजा बंद करता seal it, तो सील सील कर करून देता टाका. हूं. आज के बाद कोई भी झगड़े, कोई भी वाद विवाद, कोई भी आर्ग्यूमेंट में मैं Yes, नहीं amen. जाएगा. मेरा उधर काम ही नहीं है जाने का. Yes, Lord I am Jesus. closing the door, Lord, tonight forever. उसके Amen. बाद ये Hallelujah. वाद विवाद बाहर, मैं ये साइड, मैं पीस के Amen. साइड में है, Yes, मैं Lord वाद विवाद Jesus. के बाजू में नहीं है, मैं शांति के बाजू में है. हो राजा येशू. हालेलुया. Are you getting me? तुम्हाला समजतंय का? Is the Lord speaking to someone?
कोणाशी तरी देव बोलत आहे का? The Lord has reserved His portion for you. आमेन. देवाने तो भाग तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे तुमचा. शॉल के लिए जैसा प्लेट राखीव था ना, वैसा आपके लिए Hallelujah. भी है. येस लॉर्ड. Tonight you can claim it. आज रात्री तुम्ही तो मागू शकता You देवाकडून. can tell it. देवाला घोषित कर सांगा. सकता हूं, ये मेरा है प्रभु, और इसको आमेन, आपके आमेन. हाथ से कोई नहीं खींच सकता प्रभु. जो हालेलुया. मेरे लिए रिजर्व्ड है वो आप मुझे देकर ही रहोगे. शैतान उसके Lord पर हाथ Jesus. नहीं रखेगा हालेलुया, यीशु के नाम में, Jesus. क्योंकि आज मैं हालेलुया, सारे दरवाजे Jesus. बंद कर रहा हूं प्रभु. हालेलुया, सारे Jesus. झगड़ों के दरवाजे, Yes, Lord वाद विवाद Jesus. के दरवाजे, हो राजा आर्ग्यूमेंट्स यीशु. के दरवाजे, हो राजा यीशु. मतभेद के दरवाजे, हो वो राजा सारे यीशु. दरवाजे आज मैं बंद कर रहा हूं प्रभु. Lord और मैं उनके अंदर कभी भी प्रवेश नहीं करूंगा प्रभु. Yes, Lord कोई भी Jesus. झगड़े में प्रवेश नहीं करूंगा प्रभु. राजा मैं हमेशा यीशु. शांति के बाजू में ही Yes, रहूंगा. Lord My Jesus. side is going to be the peace side. येस लॉर्ड Not जीसस. the मी fighting शांतीच्या side. बाजूला असेल परमेश्वरा. Hallelujah. Let's all भांडणाच्या stand. नाही. Let's all